किरण लांडगे यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय श्री जगदीश चव्हाण सरांचं शाल आणि विठ्ठलाची पांडुरंगाची मूर्ती देऊन त्यांचं यथोचित त्यांना निरोप द्यावा. चला चला. यानंतर आपल्याला लाभलेले दुसरे परीक्षक आदरणीय श्री राहुलजी खरे छत्रपती संभाजीनगर यांचं सुद्धा आमच्या मानव सेवा प्रतिष्ठान शल्लाच्या वतीनं पांडुरंगाची मूर्ती आणि शाल देऊन त्यांना सुद्धा आम्ही निरोप देत आहोत. आमचे स्नेही आमच्या नेहमीशी पाठीशी असणारे चंद्रकांतजी जाधव सरांना विनंती करतो की त्यांना पांडुरंगाची मूर्ती आणि शाल देऊन त्यांचा यथोचित त्यांचा निरोप समारंभ करावा. हंसराज फुलसरे, हृदयात सर देवाऱ्यात नाही. आज विशेष आहे, तुम्ही इच्छा व्यक्त करावं त्या मूर्ती पंढरपूर यावं. पुढील कार्यक्रम श्री जाधव सर. बराच वेळ झालेला आहे. गेले 2 दिवसापासून आपण या ठिकाणी मानव सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं स्पर्धा आपण या ठिकाणी सादरीकरण केलेलं आहे. त्याचंच आपण आतुरतेनं वाट पाहत आहोत निकालाची. ते अवघ्या काही क्षणामध्ये आपल्या समोर जाहीर होणार आहे. गेल्या वर्षी काही स्पर्धकांनी आम्हाला सूचना केल्या होत्या की परीक्षक एक नको, आम्हाला कमीत कमी 3 परीक्षक पाहिजे. त्यांच्या सूचनेचं पालन करून आम्ही यावर्षी 3 परीक्षक या ठिकाणी नेमलेले आहेत. मी आत्ताच ते वहीमध्ये वाचत असताना गेल्या वर्षी ज्यांनी सूचना केल्या होत्या त्यांनी धन्यवाद मानलेला आहे. तर या ठिकाणी मी सांगू शकतो की मानव सेवा प्रतिष्ठाच्या वतीनं गेले 8 वर्ष झालं हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होत आहे आणि असाच पुढेही साजरा होईल. आणि जास्त वेळ न घेता मी या ठिकाणी परीक्षकांना विनंती करतो की त्यांनी आपण निकाल जाहीर करावा. सर्वप्रथम जेवढे पण भजनी मंडळी या भजन स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते त्यांचं माझ्या हृदयापासून मनपूर्वक अभिनंदन. कारण मी बघितले जवळजवळ 600 ते 500 किलोमीटरवरून भरपूर लोक आले. ही स्पर्धा महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झालेली आहे आणि ही एक स्पर्धा विदर्भामध्ये काही स्पर्धा असतात, तिकडं नागपूर वगैरे, तिकडं अमरावती यवतमाळ वगैरे साईडला त्या पण स्पर्धा फार प्रसिद्ध असतात. पण ही जी स्पर्धा आहे ना, म्हणजे बघा ना तुम्ही, तिकडचे लोक इकडे येऊन गातात, एवढी स्पर्धा आपली प्रसिद्ध झालेली आहे. त्यामुळे खूप आनंद वाटला. हो ना, कोकणापासून विदर्भापर्यंत सगळे आलेले आहेत. आणि विशेष करून आमचे या ठिकाणी जे 2 परीक्षक माझ्यासोबत होते, एक राहुलजी खरे आणि दुसरे आपले नागेशजी आडगावकर. आम्ही तिघांनी
पांडुरंगाच्या मूर्ती समोर बसून निर्णय घेतलेला आहे. आलं का लक्षात? आणि आम्ही फक्त एक सांगू इच्छितो की आम्ही आमच्या गाण्याशी इमान ठेवलेलं आहे आजपर्यंत. म्हणजे खोटं नाटक बोलतो एवढं तेवढं, पण ते दुसऱ्या बाबतीत. गाण्याच्या बाबतीत कधीच खोटं बोलायचं नाही, हे परमेश्वराला वचन दिलेलं आहे. कारण त्यांनी जर एवढी मोठी कला आपल्या अंगी दिलेली आहे तर त्याच्याशी इमान ठेवलं पाहिजे. तर सुंदर असा सर्वांचा सहभाग यामध्ये होता आणि सर्वांनी खूपच छान गायलं, खूपच सुंदर वाजवलं. काहींच्या हार्मोनियम पण जबरदस्त होत्या, काहींचे तबले तर एकदम भयानक होते. म्हणजे काय सांगायचं, आमच्या गाण्यामध्ये जवळजवळ आता 50% फरक पडला असं वाटतं. कारण 60 संघ ऐकल्यानंतर ती भरपूर मेजवानी झाली आमच्यासाठी. आता समजा चारुकेशी राग जर मला माहिती असेल तर आता इथे 10-15 लोकांनी चारुकेशी राग गायला, व त्यांच्या वेगवेगळ्या काही जागा ते आपल्याला ऐकायला मिळतात. ही आमच्यासाठी सुद्धा एक, मी तर म्हणतो, मास्टर क्लास होता आमच्यासाठी पण. फार सुंदर. तर आमचे या हो खालूनच लांडगे काका यांनी आम्हाला परीक्षकाच्या खुर्चीवर बसवलं, त्याबद्दल त्यांचे देखील हृदयापासून धन्यवाद. तसं मी जात असतो भरपूर स्पर्धेला, पण ही मोठी स्पर्धा होती माझ्यासाठी पण आणि मोठं आव्हान होतं विशेष करून. कारण एवढे सगळे चांगले गाणारे लोक होते, कुणाला नंबर द्यायचा, कोणाचा ठेवायचा. अक्षरशः नंबर काढून झाल्यानंतर वाटायचं अरे हा पण चांगला गात होता रे, अरे ही मुलगी पण फार छान गात होती. पण मग त्या मुलीचं नाव आठवलं, इथं जे नाव लिहिलेले ते पण भारीच आहे, मग आता काय करायचं. पण थोडं 19-20 असतं. मार्क्स आपण त्यासाठीच लिहितो की याचे मार्क्स किती, माझे किती आणि त्याचे किती, हे तिघांचे काउंट करून मग ते गणित होत असतं, है ना. आणि अशा प्रकारे सर्वप्रथम आपण हार्मोनियम पासून सुरुवात करूया. हार्मोनियम, तबला, पखावाज आणि नंतर मग उत्कृष्ट गायक, त्याच्यानंतर हे उत्तेजनार्थ आणि मग प्रमुख 3 आपली मुख्य बक्षीस आहे. असं कर. हो चालेल. हा असं करूया. तेच आहे वाटतं. ते ठेवा. हार्मोनियम मध्ये तृतीय क्रमांकाचं जे बक्षीस आहे, जे पारितोषिक आहे, ते सवाई महाराज गंगानाथ भजनी मंडळ छत्रपती संभाजीनगर यांना जात आहे. टाळ्या वाजून एकदा. खूप सुंदर त्यांची पण हार्मोनियम आम्ही ऐकली. आलेत का ते सवाई महाराज? गेले? हरकत नाही, चला त्यांचं बक्षीस त्यांना पोहोचेल. त्यानंतर द्वितीय क्रमांकाचं जे बक्षीस आहे हार्मोनियम मध्ये, ते जात आहे रोहन बेंद्रे स्वर साधना युवा भजन ग्रुप. फार सुंदर, यांनी पण फार सुंदर हार्मोनियम वाजवली. या इकडं. पटापट या, आम्हाला लांब जायचे. हार्मोनियम द्वितीय, उत्कृष्ट हार्मोनियम वादक द्वितीय क्रमांकाचं बक्षीस पारितोषिक. उत्कृष्ट हार्मोनियम वादक तिसरं बक्षीस ज्ञानोबा गोपाळ कल्याणे यांच्याकडून आहे. आता हे दुसरं जे बक्षीस दिलं जाणार आहे, श्री गोविंद शिवाजी जाधव यांच्याकडून 3000 रुपयाचं रोख बक्षीस आणि समृद्धी या ठिकाणी देण्यात येत आहे. वा. आणि आता हार्मोनियम मध्ये पहिलं जे बक्षीस आहे पहिल्या क्रमांकाचं, ते श्री शिवराज माणिकराव बिरादर्स यांच्याकडून त्यांना जाते. आणि ते जे पहिलं नाव आहे ते आपले, काल मी त्यांना ऐकलं, मला फार आनंद वाटला त्यांचं सगळा संच बघून आणि सगळं अभ्यास बघून. श्री मोगलाजी तुकडे सर यांना प्रथम क्रमांकाचं हार्मोनियम मध्ये बक्षीस जाते, पारितोषिक जाते. फार सुंदर. सूरदास भजन मंडळ
आहे का तुकडे सर? संघातले असेल तर त्यांनी घ्या, पैसे द्या फक्त त्यांना. शिवराज माणिकराव बिरादार यांच्याकडून हे प्रथम पारितोषिक आहे, रोख 5,000 रुपये. त्यानंतर तबला, उत्कृष्ट तबला. आता बरेच तबलजी या ठिकाणी होते, त्यामधून काही सिलेक्टेड तबला वादक आम्हाला तिघांनाही फार आवडले होते. त्यामधून 3ऱ्या क्रमांकाचं जे पारितोषिक आहे तबल्यामध्ये ते विष्णू जाय भावे यांना जात आहे. भजनी मंडळाचं नाव माझ्या लक्षात नाही, मी फक्त नाव बघितलं त्यांचं. काय नाव आहे तुमच्या भजनी मंडळाचं? हा, उदयगिरी भजन मंडळ. फार सुंदर, आणि आता तर फारच सुंदर वाजवलं. विशाल धनराज गोजगावे यांच्याकडून तृतीय पारितोषिक या ठिकाणी 2,000 रुपये रोख बक्षीस व समृद्धी चिन्ह प्रमाणपत्र देण्यात येत आहे. सर्वांनी टाळ्याचा गजर करावा. पुढील बक्षीस 2य क्रमांकाचं तबल्यासाठी विशाल सोमवंशी. 2य क्रमांकाचं बक्षीस पारितोषिक तबल्यासाठी आहे का? विशाल सोमवंशी. श्री ज्ञानोबा गणपतराव जाधव यांच्यातर्फे द्वितीय पारितोषिक आणि तबला समृद्धी चिन्ह प्रमाणपत्र व रोख 3,000 रुपयाचे बक्षीस या ठिकाणी देण्यात येत आहे. बाबूराव मोरे मामा यांना विनंती करतो की आपण त्यांना विशाल सोमवंशी. तर या ठिकाणी उत्कृष्ट तबला वादक म्हणून पहिला क्रमांक ज्यांचा काढलेला आहे सुनील रघुनाथ चिखले यांच्याकडून आयुष्य लोहार असतील तर त्यांनी समोर यायचं आहे. स्मृती चिन्ह प्रमाणपत्र व रोख 5,000 रुपये बक्षीस. गोपाळकृष्ण भजनी मंडळ. कल्याणे सरवर या की. ज्ञानोबा मोरे वर या. बालाजी मोरे. यानंतर उत्कृष्ट मृदंग वादक तृतीय क्रमांक आहे तुकाराम दाडगे, सूरदास भजनी मंडळ. आणि हे बक्षीस श्री ज्ञानोबा बबरुवान मोरे यांच्याकडून समृद्धी चिन्ह प्रमाणपत्र व रोख 2,000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी देण्यात येत आहे. अरुणाताई बबरुवान मोरे यांनी वर स्टेजवर येऊन आपण पारितोषिक वितरित करायचं आहे. यानंतर दुसरं बक्षीस आहे श्री मारुती नारायण मोरे यांच्याकडून रोहित लवाळे, श्री गंगानाथ भजनी मंडळ असतील तर समोर यायचे.
प्रतिनिधी असतील तर प्रतिनिधी यायचे. ठीक आहे. उत्कृष्ट मृदंग वादक पहिलं बक्षीस राम किशनराव मोरे यांच्याकडून स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र व रोख बक्षीस 5,000 रुपये. गोपाळ पांचाळ आनंद आश्रम विद्यालय आळंदी देवाची आहेत का? ठीक आहे. यानंतर आहे उत्कृष्ट गायक. याच्यामध्ये तिसरं बक्षीस आहे स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र व रोख 2,000 रुपये श्री अप्पाराव बाळाजी बिरादार यांच्याकडून देण्यात येणार आहे. कुमारी वीरा हाके यांना समोर यायचे आहे. सर्वांनी टाळ्याच्या गजरात तिचं स्वागत करायचंय. झोपली वाटतं. झोपू द्या. हाके सर तुम्ही या. अप्पाराव बाळाजी बिरादार समोर यायचे. 2,000 रुपयाचं रोख बक्षीस या ठिकाणी तिला देण्यात येत आहे. उत्कृष्ट गवळण, उत्कृष्ट अभंग या ठिकाणी गायलेली आहे. यानंतर उत्कृष्ट गायक दुसरं बक्षीस आहे अशोक रामराव इंगळे यांच्याकडून स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र व 3,000 रुपये रोख बक्षीस. रुपेशजी देशमुख आहेत का? रुपेशजी देशमुख. अशोक रामराव इंगळे. या ठिकाणी द्वितीय पारितोषिक वितरित करण्यात येत आहे. रोख 3,000 रुपये. मारुतराव मोरे टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करायचे. यानंतर पहिलं उत्कृष्ट गायक म्हणून लक्ष्मण उद्धवपुरी यांच्यातर्फे स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र व रोख 5,000 रुपये. उमेश शिरवाडकर गोपाळकृष्ण भजनी मंडळ समोर यायचे. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचे. उत्कृष्ट गायक प्रतिनिधी म्हणून उत्कृष्ट गायक पहिला क्रमांक या ठिकाणी उत्कृष्ट गायक, उत्कृष्ट मृदंगवादक, उत्कृष्ट तबला वादक आणि उत्कृष्ट हार्मोनियम वादक हे सर्व पारितोषिक संपलेले आहेत. आता वळूया उत्तेजनार्थ बक्षीस. या ठिकाणी 5व्या क्रमांकाचं 7व्या क्रमांकाचं उत्तेजनार्थ 8व्या क्रमांकाचं बक्षीस 8व्या क्रमांकाचं उत्तेजनाचं बक्षीस आहे 5वा. उत्तेजनार्थ मध्ये 5वा आहे. बरोबर. रामेश्वर नरसिंग बिरादार यांच्याकडून उत्तेजनार्थ पारितोषिक स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र व रोख 10,000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी देण्यात येणार आहे. विश्वजित संगीत विद्यालय बाल भजनी मंडळ आहेत का कोणी? छत्रपती संभाजीनगर नसतील तर त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्या. यानंतर
चौथं उत्तेजना पारितोषिक आहे विठ्ठल व्यंकटराव जाधव यांच्याकडून रोख रक्कम 15,000 रुपये, स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र. माऊली भजनी मंडळ कोल्हापूर, माऊली भजनी मंडळ कोल्हापूर असतील तर समोर यायचे. ठीक आहे. उत्तेजना मधलं तिसरं बक्षीस आहे राजकुमार श्रीमंत मोरे यांच्याकडून रोख रक्कम 20,000 रुपये, स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र. महापुरुष प्रासादिक भजनी मंडळ कुडाळ आहेत का? या समोर या. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. 20,000 रुपयाचं रोख बक्षीस या ठिकाणी देण्यात येणार आहे राजकुमार श्रीमंत मोरे यांच्याकडून. बाबुराव मोरे मामा, बाबुराव मोरे मामा यांनी समोर येऊन बक्षीस द्यायचं आहे. या ठिकाणी उत्तेजनात दुसरं बक्षीस सिद्धेश्वर गुणवंतराव पाटील यांच्याकडून रोख 25,000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी ठेवण्यात आलेलं होतं. स्वर साधना ग्रुप यवतमाळ कोणी आहेत का? असू द्या, टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचंय. या ठिकाणी उत्तेजनात पहिलं बक्षीस डॉक्टर अनिल सदाशिव कांबळे यांच्याकडून ठेवण्यात आलेलं आहे. रोख रक्कम 30,000 रुपये, स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र व रोख बक्षीस. स्वर निनाद भजनी मंडळ, स्वर निनाद भजनी मंडळ आहेत का? छत्रपती संभाजीनगर. जोरदार टाळ्या होऊ द्या. उत्तेजनात पहिलं बक्षीस आहे. प्रेमलाताई मोरे, प्रेमलाताई बाबुराव मोरे यांनी समोर यायचे. लवकर या जरा. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचे, त्यांचा उत्साह वाढवायचा. आता वळूया मुख्य बक्षिसाकडे. त्याच्यामधलं तिसरं बक्षीस आहे श्री बाळासाहेब शंकरराव पाटोदे यांच्याकडून तृतीय बक्षीस, स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र व रोख रक्कम रुपये 50,000 रुपये. या ठिकाणी एकविरा भजनी मंडळ डोंबिवली आहेत का? एकविरा भजनी मंडळ डोंबिवली यांना तिसरं पारितोषिक देण्यात आलेलं आहे. नसतील तर त्यांच्यासाठी टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करूया. यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस आहे किरण ज्योतिराम लांडगे, नगरसेवक मुंबई महानगरपालिका यांच्याकडून ठेवण्यात आलेले आहे. स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र व रोख रक्कम रुपये 70,000 रुपये. स्वर गुरुकुंज भजनी मंडळ मोजरी, तुकडोजी महाराज संस्थान यांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत आणि अभिनंदन करूया.
ज्योतिराम लांडगे मामा, आपणही वर यायचे, आपणही वर यायचे, वर या. किरण ज्योतिराम लांडगे यांच्याकडून या ठिकाणी बक्षीस 70,000 रुपये रोख, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व रोख 70,000 रुपये या ठिकाणी देण्यात येत आहे. किरण ज्योतिराम लांडगे नगरसेवक मुंबई, आमच्या शल्लाळ गावचे सुपुत्र आहेत, आमच्या शल्लाळची शान आहे. सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं अभिनंदन करायचे. जोरदार टाळ्या. आणि सर्वांना आतुरता आहे की पहिलं बक्षीस कुणाला मिळेल. नारायण ॲग्रो ऑइल्स प्रायव्हेट लिमिटेड शल्लाळ या ठिकाणी मिल आहे, त्यांच्याकडून हे प्रथम बक्षीस ठेवण्यात आलेलं आहे. स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम रुपये 1 लाख. या ठिकाणी 1 लाखाचे विजेते आहेत विवेकानंद भजनी मंडळ, छत्रपती संभाजीनगर. सर्वांनी टाळ्याच्या गजरात त्यांचं अभिनंदन करायचं आहे. या ठिकाणी उपस्थित आहेत का? अशा प्रकारे हा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी संपलेला आहे आणि मी सर्वांची या ठिकाणी परीक्षक म्हणून या ठिकाणी जगदीश जी चव्हाण सर मुंबईहून या ठिकाणी आले. नागेशजी अडगावकर पुण्याहून आलेत, पण त्यांची तब्येत थोडं बिघडल्यामुळं त्यांना दवाखान्यामध्ये जावं लागलं. सर्वांच्या आशीर्वादाने त्यांची तब्येत चांगली आहे. राहुल खरे सर छत्रपती संभाजीनगरहून या ठिकाणी आले. या तिघांनीही अतिशय चांगल्या रीतीने परीक्षण करून या ठिकाणी क्रमांक काढलेला आहे आणि त्यांचेही या ठिकाणी मानव सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं मी आभार मानतो. पहिला नंबर या ठिकाणी 2 महिन्यापासून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बरेच जण यामध्ये सहभागी आहेत. त्यामध्ये भीमराव पाटील असतील, बाबूराव मोरे असतील, अनेक सहकारी या ठिकाणी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अहोरात्र परिश्रम केलेले आहेत. त्यामध्ये अनिल कल्याणे सर असतील, गंगा हुलसुरे असतील, हंसराज हुलसुरे असतील, या सर्वांचं मी आभार मानतो. आणि 2 दिवस साऊंड सिस्टीम अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांचंही या ठिकाणी मी मनपूर्वक आभार मानतो. आणि ह्या सुंदरपैकी हा जो देखावा आणि मंडप ज्यांनी व्यवस्थित असं एकदम झकास मंडप केलेला आहे त्यांचंही मी या ठिकाणी आभार मानतो. आणि ज्यांच्या आईने त्याचं नाव घेतलं तिथलं आपल्याला भेटते. चहा पिताना म्हटलं
हे घ्या, घ्या.